मिर्झा राजा जयसिंह. मिर्झा हिंदू पण फितूर. हिंदूंची दोन पिलावळं असतात, एक धर्मासाठी जगणारी, एक स्वाभिमानानं जगणारी, आणि दुसरी आपल्याच धर्माला नावं ठेवणारी. जे धर्मासाठी जगतात ते धर्मवीर होतात, जे अधर्मासाठी जगतात, धर्माच्या विरोधात जातात, त्यांचा इतिहास सुद्धा कुठं नाव घेत नाही. संभाजीराजांचा इतिहास चंद्र सूर्य असेल तोपर्यंत सांगितला जाईल, पण मिर्झा राजा जयसिंहचा इतिहास कुठल्या पानात सुद्धा लिहिला नाही. का? धर्मासाठी जगायचं, धर्मासाठीच राहायचं हा संस्कार दिलाय. आला मिर्झा, स्वराज्यावरती आला, खुलेआम रेत छायला चालू केली, गावाच्या गावं लुटली. एखादी मुलगी दिसायचं, सैन्य त्याचं भोगायचं. किती सहन करावं, किती संयम असतो, संयम. महाराज म्हणले किल्ल्यात जाऊ द्या, लेकींच्या आबरूवरती हात आलाय. स्वराज्यापेक्षा, किल्ल्यांपेक्षा लेक महत्वाची आहे, इज्जत महत्वाची आहे. आणि त्यावेळी महाराजांनी मिर्झासोबत तह करायचा ठरवला. तहात 23 किल्ले बहाल केले, 16 किल्ले उरले महाराजांकडं. सगळे म्हटले संपले, डोक्याची केस उपडून घ्याल राजा, विष पिऊन मरल. काय उरले त्या राजाकडं? राणा वनातल्या, शेतातल्या, संभाजीनगरमधल्या गावातल्या पोरांच्या हातात शमशेर देऊन ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, त्या शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न भंगलं. भंगलं नाही. महाराजांचा तह झाला, तरी तहात फक्त 16 किल्ले उरले होते. 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक 16 झाला. राज्याभिषेक शके नोंद आहे. महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे, 365. औरंगजेबानं त्यावेळी महाराजांना एक पत्र पाठवलं, आणि त्या पत्रात लिहितोय, शिवाजी, मी तुला 5000 मनसबदारी करतो, 5000ची फौज तुला देतो, पण तुझा मुलगा संभाजी याला 7000 मनसबदारी करतो, 7000ची फौज देतो. जणू त्यावेळी औरंगजेबाला कळालं होतं, बापापेक्षा एक काकान पोरग चढच निघणार आहे. आणि तसंच झालं. जेवढे पराक्रमी महाराज होते ना, दशाहून संभाजी राजा पराक्रमी चारित्र्य संपन्न राजा होता. आणि औरंगजेबाचा वाढदिवस होता, त्या पण बेण्याचा हॅपी बर्थडे. आणि पत्र पाठवले, वाढदिवसाचं निमंत्रण दिले. महाराज निघाले, सोबत 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना घेतले. एसटी नव्हती त्यावेळी, घोड्यावरती बसून जायला लागायचं. दोन्ही बाप लेक निघाले, जायला 2 महिने लागतात. जाताना वाटेत बाप लेक काहीतरी बोलले असतील, की काहीतरी बोलले असतील. काय म्हणले असतील शिवाजीराजे संभाजी महाराजांना? शंभूराजे, संभाजीनगरला 2 BHK घेऊन ठेवले, तुम्ही सुबाई निवांत राहा. का 2 एकर घेऊन ठेवले, ऊस लावून मोकळा हो? नाही सांगितलं. सांगितलं एका बापानं आपल्या पोराला. संभाजीराजे आतापर्यंत शत्रू छाताडावरती वार करणारे होते. संभाजीराजे इथून पुढे शत्रू पाठीवरती वार करणारा असणार आहेत. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या हातात बघा, एका हातात तलवार असते, दुसऱ्या हातात ढाल असते. पण संभाजी महाराजांच्या एका हातात तलवार असते आणि पाठीवरती ढाल असते. बापानं सांगितलंय पाठीवरती वार होणार आहे, गाफील राहू नका. शिवाजी महाराज आपल्या लहान संभाजी राजांना घेऊन औरंगजेबाच्या दरबारात आले. औरंगजेबानं ठरवलं होतं, जरी चाल टाकायची, पाठीमागच्या रांगेत उभा करायचं, बदनामी करायची, स्वाभिमान संपवायचा. पण ऐकतील त्या राजा कसले? सह्याद्रीचा राजा होता. या सह्याद्रीवरती ज्यांनी राज्य केलं ते शिवप्रभू होते. रामसिंगगडा, भीमसिंगगडा, शाबुद्दीन खान, फतेह खान. ज्या फतेह खानाला महाराजांनी ताणून मारला, त्या फतेह खानच्या पाठीमागं शिवाजी महाराजांना उभा केलं. आणि औरंगजेब बघू लागला, देखो देखो शिवाजी कैसे पीछे खडा हुआ है, बघत होता. आणि त्याच वेळी सह्याद्रीचं रक्त थांबेल तरी कसे, महाराजांनी दिलेलं मनसबदारी फेकल्या आणि औरंगजेबाचा दरबार सोडून शिवाजी महाराज निघून गेले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब ह्याचा दरबारात कुणी असा अपमान केला नव्हता, एकाच राजानं केला. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज.
मग इतिहास काय सांगतो? इतिहास एक गोष्ट सांगतो, भाऊ, समोर किती मोठा माणूस असू द्या, समोर किती मोठा माणूस असू द्या, आपल्या समोर किती मोठा बादशाह असू द्या, स्वाभिमानाला जर धक्का लागला तर समोरच्याचा बाजार उठवल्याशिवाय शांत बसायचं नाही. हे शिवचरित्र तुम्हा मला सांगते, हे सगळ्याला माहिती आहे. पण याच्या पलीकडं तेव्हापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत, पण महाराजांचे प्रतिनिधी म्हणून लहान शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. आणि एके दिवशी औरंगजेबानं संभाजी महाराजांची चेष्टा करवण्याची ठरवली. औरंगजेबाचा एक हत्ती होता, त्या हत्तीला घ्यायचे, शंभूराजे सगळ्या गल्लीतनं फिरायचे. त्यावेळी औरंगजेबानं संभाजी महाराजांना बोलावणं धाडलं. 9 वर्ष आहे, किल्ले दिलेत, आणि त्यावेळी औरंगजेब संभाजी महाराजांना एक प्रश्न विचारतोय, कान देऊ नाही का? काय विचारतोय? औरंगजेब विचारतोय, शंभूराजे, हे मेरा हाथी आपको बहुत पसंद है. शंभूराजे, हे मेरा हाथी आपको बहुत पसंद है. शंभूराजे, लेकिन ये हाथी इतना बड़ा है, आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? तह केलेत, किल्ले दिलेत महाराजांनी, आणि त्यावेळी प्रश्न विचारतोय, शंभूराजे, ये हाथी इतना बड़ा है, आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढेसे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालतात आणि औरंगजेबाला म्हणतात, अरे औरंगजेब, ये तो जानवर है. अरे औरंगजेब, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन औरंगजेब, हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए, वो भी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? बाणेदारपणे समय सूचकता दाखवणं काय असतं त्यावेळी औरंगजेबाला कळालं. आणि दुसरा प्रश्न विचारतोय औरंगजेब, बता शंभू, हमने सुना है तुम्ही उत्तम मल्लविद्या खेळता, मग आमच्याकडे नामवंत पैलवान आहेत, खेळाल का एखाद्या पैलवानाशी कुस्ती? आणि त्याच क्षणी सर्जा संभाजीराजा त्या पैलवानकडे बघत राहिला आणि शंभूराजे कडाडले, अरे औरंगजेब, तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही, पहिल्यांदा लायकी ठरव, माझ्या लायकीचा होऊन मग माझ्या समोर येऊन उभा राहा. जिगर नव्हती, जिगर समोर उभा राहायची, जिगर. त्यावेळी कळालं औरंगजेबाला, सगळ्यांचा नाद करायचा, आयुष्यात सगळ्यांचा नाद करायचा. हातात तलवार घेऊन उभारलेला संभाजीराजा नावाच्या बापाचा नाद करायचा नाही, अजिबात नाही. इथंपर्यंत सगळं ठीक आहे, सगळं. आता शिवाजी महाराजांना कैद केले, महाराजांना सोडवलं पाहिजे. एक मुलगा 9 वर्षाचा आपल्या बापाला सोडवण्याचा प्रयत्न करतोय, 9 वर्षाचा. कुंभाराच्या वाड्यापासनं महाराजांना सोडवण्याचं प्लॅनिंग ठरलं, पेटाऱ्यात बसवलं. शिवाजी महाराज निसटले, औरंगजेबाच्या हातावरती तुरीत देऊन निसटले. पण जाताना संभाजी महाराजांना मागं ठेवून एकटे निसटले. जाताना महाराजांना वाटलं, जर जाताना संभाजी शंभूनं विचारलं, आबासाहेब, एकट्याला सोडून जाणार पाठीमाग? त्यावेळी दर्या सुद्धा थांबला असता, विचारलं असतं, आबासाहेब, एकटे सोडून जाणार? शंभूराजे पराक्रमी होते, विद्वान होते. त्या क्षणी शंभूराजे कडाडले, आबासाहेब, बिनगोर जावा, हात छावा, औरंगजेबाच्या तावडीतनं निष्ठून तुमच्या पाठीमागं जिवंत माघारे निवांत जावा. एक मुलगा सांगतोय आपल्या बापाला. महाराज निघाले राजगडाकडे झाले, निघाले, आणि जाताना महाराजांनी हुल उठवली. वाटेत छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झाले. राजगडावरती संभाजीराजांच्या अंत्यविधीसाठी सरण रचण्यात आलं. राजा जिवंत असताना महाराजांच्या 9 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदा, 9 वर्षाचं वय असताना पहिल्यांदा मृत्यू पाठीशी लागला. तो तुळापूरपर्यंत सोबतच राहिला. त्यावेळी लाकडं रचली. आऊसाहेब रडून दमल्या होत्या, विचारत होत्या, शिवबा तुमचा पाय कसा निघाला? नातवाला सोडून वरती गेल्यावरती
साईबाईला काय सांगू संभाजी सोबत काय झाले म्हणून. पण राजे जिवंत होते. ही हुलच उठवली होती महाराजांनी. का? जशी हुल उठवली, संभाजी महाराजांचं निधन झाले. औरंगजेबानं सगळे आपले सरदार पाठीमागं पाठवलेले माघारी बोलवून घेतले. जायची वाट निर्माण झाली. काशीपंतांच्या साह्यानं संभाजीराजे महाराष्ट्रात आले. पण गेलेले शंभूराजे वेगळे होते, आलेले संभाजीराजे वेगळे होते. गेलेले शिवपुत्र संभाजीराजे होते, पण आलेले होते मुघली रियासतीचा, मुघली कारभाराचा अभ्यास केलेले, दशहून वीर श्रेष्ठ तलवारबाजीत निपुण असलेले संभाजीराजे. आणि एके दिवशी सहजच महाराजांनी विचारलं, संभाजी तुम्ही उत्तम लेखणी चालवता, आम्हाला बघायचं आहे तुमची तलवार किती सुंदर चालते. आणि त्या क्षणी कडाडला सर्जा राजा, आज्ञा देवी आबासाहेब. आणि आज्ञा सुटली. गुजरात खंबाईत प्रांत लुटायची ही आज्ञाच होती महाराजांची. संभाजी महाराजांच्या आयुष्यातली पहिली मोहीम. संभाजीराजांनी काही सैनिक घेतले, घोड्यावरती बसले. संभाजीराजे लगोलगच गेले 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 गुजरातमध्ये गेले. गुजरात लुटलं, गुजरातवरती भगवा फडकवला. संभाजीराजे तिथनं खंबात प्रांतात गेले, खंबात प्रांत लुटलं, भगवा फडकवला. आणि बातमी राजगडावरती महाराजांना कळाली, गुजरात खंबात प्रांतावरती संभाजी महाराजांनी भगवा फडकवलाय. महाराज पळत गेले, तोफेच्या जवळ गेले आणि तोप मारणारा सांगितले, अरे तोफा लावा, आमचा बछडा खासी जीत घेऊन आलाय. संभाजी महाराजांच्या विजयाच्या पहिला मुद्रा उमटल्या. संभाजी महाराज स्वराज्यात आले. अनेक दिवस उजाडला. तो होता 6 जून. 750 वर्षाचा अंधार दूर होणार होता. एक राजा शिव छत्रपती होणार होता. छत्रपती हे आजपर्यंत इतिहासातलं पहिलं पद आहे. छत्र, आईचं छत्र. आपण काय म्हणतो, जाणता राजा. जाणता राजा म्हणजे काय? जाणता जनतेची जाण असलेला, जाणता कष्टकऱ्यांची जाण असलेला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजाचा राज्याभिषेक सोहळा जवळ आला होता. महाराज छत्रपती होणार होते, पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या सोबत संभाजी महाराज सुद्धा युवराज होणार होते. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. 32 मणी सोनेरी सिंहासनावरती महाराज बसले. पण इथं संभाजी राजांच्या आयुष्यात पान पलटलं. 3 आरोप केले जातात महाराजांवरती. 3. पहिला आरोप, छत्रपती संभाजी महाराज हे परस्त्रीचे नादिष्ट होते. हा पहिला आरोप. विचार करा, रांजाच्या पाटलानं स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली, तर तिच्या हातपाय कलम करणारा, त्या रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम करून चौकात उभा करणारा शिवाजी राजाचा लोक स्त्रियांची आबरू लुटणारा असेल? अरे स्वधर्मातली सोडा, परधर्मातल्या सुद्धा स्त्रीच्या हात जरी कोणी लावला ना, तर त्याच्या हातपाय छाटणारा संभाजी राजा चारित्र्य संपन्न असणारच आहे. पण खऱ्या अर्थानं स्त्रियांचा आदर करणारा सुद्धा तो राजा असणार आहे. पण तो स्त्रियांची विटंबना करणारा असेल, चूक. जेवढे चारित्र्य संपन्न महाराज होते, तेवढे चारित्र्य संपन्न संभाजी राजे सुद्धा होते. ताईनो, मी तुमच्या भावासारखा आहे. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला, तर त्याला छत्रपती संभाजी महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. परस्त्रीचा आदर केला पाहिजे. दुसरा आरोप केला जातो त्यांच्यावरती. दुसरा ते म्हणजे संभाजी महाराज व्यसनी होते. त्याचा पुरावा काय? भाऊ, आमच्याकडं सातारा ग्रँडफ नावाचा एक इतिहासकार होऊन गेला, ज्यानं मराठ्यांचा इतिहास लिहिला. आणि त्यानं आपल्या पुस्तकात लिहिलं, इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन अँड फॉली अँड प्राईड. त्या काळातल्या आमच्या लोकांचं मराठी लई चांगलं. आमच्या लोकांनी पुस्तक वाचलं आणि ते वाक्य वाचलं, इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन अँड फॉली अँड प्राईड. आमच्या लोकांना एवढंच ऐकू आलं, वाईन.
लिहितोय तो ग्रँड वाईन घेतली असेल एखादी. अरे नाही, ती दारू घ्यायची दारू नव्हती, ती दारू तोफेला लागणारी दारू होती. एवढं जर आमच्या लोकांना कळालं असतं तर त्यांनी इतिहास लिहिताना पहिल्यांदा घेतली होती का याचं संशोधन या मातीमध्ये झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही, सुपारीच्या खंडाचं. पण छत्रपती संभाजी महाराज की एवढंच येते आपल्याला. ह्या जय म्हणणाऱ्यातली 60% लोक व्यसन करतात. आत्ता लिहून देतो. व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे, व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. आयुष्यभर निर्व्यसनी राहणं याला छत्रपती संभाजी महाराजांचा खरा मर्द म्हणतात. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. हा काय संस्कार पेरतोय. मी असंच एका ठिकाणी कार्यक्रम लावतो. मी म्हणलो व्यसन करू नये. कार्यक्रम संपला तर एक पोरगं माझ्यापाशी मला म्हटला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. म्हणलो ठीक आहे, 2 काचेचे ग्लास आण. लगेच आणले. मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्यामुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्यामुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हटलं समजलं. म्हटलं एखादं तरी पिणं सुधारलं. मी म्हटलं तुला काय समजलं? म्हटला दादा दारू पिणं हे किड्यामुंग्याचं काम नाही. म्हटलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढं.